नमस्कार मित्रांनो, माझं नाव राजेंद्र नरसिंग भोईटे. आपण लोणंदपाशी तांबे गावामध्ये आलेलो आहे. एलिमेंट्स वेलनेस आणि ऑन अँड ऑन हे जे जबरदस्त रिझल्ट बघण्यासाठी आपलं काम आहे. दवा आणि दुवा हे कसे रिझल्ट आले आपण पेशंटशी बोलूया. सर, तुमचं नाव सांगा. नमस्कार, संतोष सुभाष शिंदे, मुक्काम पोस्ट तांबे, तालुका फलटण, जिल्हा सातारा. बर, तुम्हाला लग्नाला किती वर्ष झाली सर? लग्नाला 6 वर्ष पूर्ण होऊन 7वं चालू आहे. 7वं चालू झालं. ह्यापूर्वी तुम्हाला अपत्य होतं काय? झालं होतं ना, 3ऱ्या दिवशी एक्सपायर झाला आमचं. डॉक्टरने सांगितलं होतं आम्हाला की बाबा तुमचा काय प्रॉब्लेम नाही, दोघात दोष नाही, परत पुढे होईल. पण आम्ही त्याच्यावर बरेच वर्ष 4-5 वर्ष ट्रीटमेंट केली. पण ट्रीटमेंट केल्यानंतर कुठंच आम्हाला काय असं दवाखाने केलं पण कुठंच फरक पडला नाही. आणि आमचे साडू अमोल पिसाळ आणि मेहुणी पल्लवी पिसाळ या दोघांनी आम्हाला वर्षभर तर सांगत होते बाबा असं औषध घ्या तुम्ही. पण आमचं पण आम्ही ह्याच्या अगोदर पण आयुर्वेदिक औषध घेतलं, त्यामुळे आम्हाला काही कुठं रिझल्ट आला नाही. त्या औषधाला काही वाटलंच नाही. त्यामुळे काय आम्ही त्याच्यावर काय म्हणजे दुर्लक्ष करत राहिलो. तुमची औषध घ्यायची मानसिकता नव्हती. मानसिकता नव्हती. त्यांनी सांगितलं, मला बी ते 1 वर्षापासून सांगत होते की सर तुम्ही आपण जाऊ सांगू, पण तुमची ऐकून घ्यायची मानसिकता नव्हती. आणि त्यात आम्ही असं बरेच दवाखाना खर्च करून आमच्या जवळ 7-8 लाख रुपये गेले होते. त्यानंतर मी ह्याला विचारलं, बाबा ठीक आहे म्हटले, जाऊ दे, चला आपलं हे सगळं बाजू चालू आपलं. मी आमच्या साडू अमोल पिसाळ आणि पल्लवी पिसाळ यांना सांगितलं की सरांना बोलवून घे, आपण काय असेल ते बघू. आम्ही यांच्याकडे आलो आणि यांना सजेस्ट केले. तर किती दिवसात रिझल्ट आला सर? तुम्ही आम्हाला सांगितलं होतं 3 महिने, पण आम्हाला 2रा महिना पूर्ण झाला. 3रा महिना म्हणजे 2 दिवसातच रिझल्ट आला. 2 महिने 2 दिवसात. लोकांना काय सांगाल तुम्ही या औषधा संदर्भात? माझं एकच म्हणणं कसं आहे, औषध ही चांगली आहेत, म्हणजे त्याचा रिझल्ट खूप आला आम्हाला. कारण आम्ही एवढे दिवस एवढं दवाखाने केलं पण आम्हाला कुठल्या औषधांचा रिझल्ट आला नाही. पण हे आपल्या औषधांचा रिझल्ट आला आम्हाला. आणि डिलिव्हरी कशी झाली सर? डिलिव्हरी झाली त्यावेळेस मुलीचं वजन 3 किलो 200 ग्रॅम होतं. शक्यतो डॉक्टर आम्हाला म्हणले की 3च्या वर असतं तर डिलिव्हरी 100% शिजरच होतं. आपलं नॉर्मल झाली, महत्वाचं म्हणजे नॉर्मल झाली 3-200 असून. आणि न्यूट्रलाइफ कंटिन्यू चालूच होतं. न्यूट्रलाइफ 9 महिन्यामध्ये बंदच केलं. म्हणजे आपल्याला फरक पडल्यानंतर बाकीचे औषध बंद करून न्यूट्रलाइफ कंटिन्यू चालू होतं आमचं. न्यूट्रलाइफ कंटिन्यू. तुम्हाला रिझल्ट आला असं, आणि बाळ बी खूप छान आहे. खूप छान. तब्येत वगैरे व्यवस्थित आहे. ओके. तब्येत वगैरे आपण सर बाळाचा व्हिडिओ घ्या थोडासा. बघा मित्रांनो, किती खूप छान बाळ झालेलं आहे. त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता, पण दवाखान्यात त्यांनी भरपूर खर्च केला होता. डॉक्टरनी सांगितलं होतं की होणार, पण कधी होणार सांगितलं नाही. आपलं औषध 2 ते 3 महिन्यांनी घेतलं, त्यांना 3ऱ्या महिन्यात रिझल्ट आला. तर सगळ्यांनी हे औषध घ्यावं असं यांचं म्हणणं आहे. तर मी बी असं म्हणेन की सगळ्यांनी औषध घ्यावं आणि चांगले रिझल्ट घ्या. धन्यवाद.